ठाण्याचे आमदार संजय केळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाणे रेल्वे स्टेशन इथे भारतीय रेल्वेचा 172वा वाढदिवस रेल्वे प्रवाशांनी मोठ्या उत्साहात साजरा केला। यावेळेला रेल्वे प्रवासी संघटनेचे देशमुख, माजी नगरसेवक भरत चव्हाण, ठाणे रेल्वे स्टेशनचे स्टेशन मास्तर, अधिकारी वर्ग आणि रेल्वे प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमदार केळकर यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे ठाणे रेल्वे स्टेशन इथे ठाण्यात धावलेल्या पहिल्या रेल्वेचे इंजिन ठेवण्यात आले। ठाणेकर नागरिकांनी आणि रेल्वे प्रवाशांनी याबाबत आमदार केळकर यांचे आभार मानले। ठाणे रेल्वे स्थानकात ठेवण्यात आलेल्या रेल्वे इंजिनाला आमदार केळकर यांनी पुष्पहार घालून रेल्वे प्रवाशांना पेढे वाटून रेल्वेचा 172वा वाढदिवस साजरा केला। आमदार केळकर यांनी बोलताना आज ठाणेकरांसाठी आनंदाचा दिवस आहे। देशात धावलेल्या पहिल्या रेल्वेचे इंजिन ठाण्यात असणं म्हणजे ठाण्याचा मानबिंदू आहे। ठाण्याचा सन्मान आहे, ऐतिहासिक ठेवा आहे। ठाणे ही सांस्कृतिक नगरी आहे। ठाण्यात अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत, अनेक ऐतिहासिक घटना घडल्या आहेत, त्यामधील रेल्वे इंजिन हा एक ठेवा आहे। माझ्या पुढाकाराने इथे सुशोभीकरण करण्यात आले आणि पुढेही जे रेल्वेसाठी आणि रेल्वे प्रवाशांसाठी आवश्यक आहे ते करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। तरवा वाढदिवस साजरा होतोय, काय सांगाल? आज अत्यंत ठाणेकरांचा पण आनंदाचा दिवस आहे की 172 वर्षापूर्वी बोरीबंदर ते ठाणे पहिली रेल्वे धावली आणि ती ठाण्याला पहिल्यांदा आली आणि त्या रेल्वेचे इंजिन देखील या ठिकाणी आम्ही सजवलेला आहे, स्टेशनच्या समोर ठेवलेला आहे। हा ठाण्याचा एक मान आहे, मानबिंदू आहे, हा ऐतिहासिक ठेवा आहे। ठाणे हे सांस्कृतिक शहर आहे, तसं या शहरामध्ये अनेक ऐतिहासिक घटना घडलेल्या आहेत। रेल्वे ही त्याच्यामधलाच एक मोठा ठेवा आहे की देशामध्ये आता मेट्रो आहेत, निरनिराळ्या प्रकारचं रेल्वेची जाळी तयार होत आहे, ठाण्यालाही येते, पण पहिली देशामधली रेल्वे जर कुठे पहिली आली असेल तर ती ठाण्याला आली आणि त्याचा ठाणेकरांना खूप सार्थ अभिमान आहे, आनंद आहे आणि त्याच्यामुळे आज हा प्रवासी संघटना असेल किंवा ठाणेकर सगळेच आम्ही हा दिवस जो आहे तो या ठिकाणी साजरा करतो की 172 वर्षे या रेल्वेच्या वाढदिवसाला झालेली आहे। पुढच्या काळामध्ये रेल्वेच्या संबंधी अनेक सुधारणा जरी झालेल्या असल्या तरी वाढत्या लोकसंख्येच्या समोर ठेवून अनेक सुधारणा करण्याचा संकल्प हा देखील सरकारचा, केंद्र सरकारचा आहे आणि त्या दृष्टीने देखील आम्ही प्रवासी संघटना असतील किंवा लोकप्रतिनिधी म्हणून मी असेल, आम्ही सातत्याने पाठपुरावा करणार आहोत। थँक्यू।